रात्रीच्या वेळी सुद्धा गाड्या चाललेल्या आहेत. ही वीरच्या यात्रेची गर्दी आहे. वीरच्या यात्रेला अशा प्रकारे बैल घेऊन जातात दर्शनाला. नमस्कार. वीरच्या यात्रेला साधारण फेब्रुवारीच्या एंडच्या आठवड्यात वीरची यात्रा असते. वीरच्या यात्रेला अशी ही परंपरा आहे, गेली 60-70 वर्षापासून आम्ही पाहतोय. अशी बैलगाडी, छोट्या गाड्या, ते बैल खिल्लारी खोंड घेऊन लोक वीरच्या मस्कोबाला बैलजोडी बैल दर्शनाला घेऊन येतात. देवाच्या मारामारीचा कार्यक्रम असतो. कमीत कमी 3,000 ते 4,000 बैलगाडी काल रात्रीपासून रात्रभर गेल्या असतील. धन्यवाद. तर आपल्याला काका आता ह्या बैलजोडी आणि वीरच्या यात्रेचं काय नातं आहे ते आम्हाला समजून सांगा. माहितीच सांगते बरं का आपल्याला. पण बैल हे नंदीचे असल्यामुळं नंदी हा शंकरचा वाहन आहे. हां. आणि खंडोबा आणि मस्कोबा हे शंकराचे अवतार आहे. त्याच्यामुळं हे बैल वाहतात किंवा गाडी वाहणं हे त्याचं काम आहे. हां 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 असे बरोबर. हे गाड्या चांबली, बोबगाव, बिहुरी म्हणजे जे कुडीचं स्थान आहे, कुडीच्या स्थानाच्या आसपासच्या 12 वाड्यांमधनं ते 12 वाड्या ह्याच्या गारड्याच्या गारड तुम्हाला सांगतोय वडकी, म्हणजे सासवड रोडचा हडपसर, वडकी वगैरे सगळी गावं, इकडे राजेवाडी, पूर्व हवेलीतली इकडं सगळे लोक इकडे. आता आवाडी समजा त्या शिवरी मार्गे इकडून जाते, तिकडनं जातात. हां, म्हणजे असे गाड्या. साधारण किती बैलजोडी, किती बैलगाड्या जातात साधारण अंदाज? 3,000 2,000. आपल्याकडे त्याची किंमत कमी आहे, जिथं पिकतं तिथे विकत नाही म्हणून आपल्या किंमत कमी आहे. तसे आता हे बिहुरी बोबगावला ह्या फक्त वीरच्या यात्रेकरता एक शेतकरी 2-2, 4-4 जोड्या घेतो. म्हणजे पळवण्याकरता खास. आज जरी 10 लाखाची जोडी आणली तर उद्या ती 2 लाखाला काय बसल्यात. पण त्या होड्याकरता ती जोडी आणणार, म्हणजे आणणार ही गरड बिहुरी या साईडची लोक. अच्छा. त्यांना किती हुरूप असेल बैलगाड्या पळवायची. हां हां हां. मग इकडं बैलगाडीची शर्यत होती का? नाही ना, आपलं कशी घेत नाही तर चालू आहेत बघ जागी. आता हे शिवरी या साईडला होतात. हे कुठं इरीत पडला बैल, काय झालं त्याला, त्याच्यावर केस त्यांनी भरवले की त्यातच हे होते ना, असं होतं ते. नाही तर होतं त्याची शर्यत होतात की येत ना. 2च जोडे ठेवतात बघ, म्हणजे 2च बैल ठेवणार. 2च बैल ठेवणार. अच्छा. हळूहळू म्हणून उतारावर बैलांना सांगतायत आणि त्याच्या पाठीमागे एक मोटरसायकल चालते, एक माणूस पळतो. छोट्या छोट्या गाड्या केलेल्या आहेत. बैलगाडीत पाहिजे असं काही नाही. सगळ्या जुन्या बैलगाड्या गेल्या, आता रबरी चाकाच्या बैलगाड्या आलेल्या आहेत. धाव ही रबरी आता. उतारावर बैल आवरण्यासाठी, बैलगाडी आवरण्यासाठी लोक त्या पाठीमागे पळतात आणि कंट्रोलिंगसाठी मोटरसायकल उभी राहते. त्या आवाज द्या नाथ साहेबाचं, सांग भलं. हो, तिथे कुत्र पण घरून आलंय का? त्याला पाणी पाजा. येत असतं घरनं आले. बघ ना कसं असतं. एक गाडी वीरच्या मस्कोबाला जाणारी प्रत्येक बैलगाडी ही वेगवेगळ्या पद्धतीने सजवलेली आहे. आता तुम्ही बघताय की फुगे लावलेले आहेत आणि सवाई सर्जाचं चांग भलं क्षेत्रवीर यात्रा, सवाई सर्जाचं चांग भलं क्षेत्रवीर यात्रा.
कुठून आले पाहुणे तुम्ही? आम्ही देवाची उरुळी. देवाची उरळी. हा घाटावर म्हणजे दिवे घाट चढून आले. हा, दिवे घाट चढून आलो. वा वा वा. सोनाई गार्डन. येस येस.